नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन भागामध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत मस्त ज्वारीची भाकरी, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि टमाट्याचं भरीत. टमाट्याचं भरीत बनवायचं आहे आपल्याला. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू. आज भाकरीचा आणि ठेच्याचा मस्त बेत आहे टमाट्याच्या भरीतासोबत. पण त्याच्यासोबत अजून बनवायचं आपल्याला ही शेंगदाण्याची उसळ बनवायची आहे. मस्त मी भिजवून घेतलेले आहेत 1-1.5 तास. आणि आता हे गरम पाण्यामध्ये आपल्याला मस्त उकळून घ्यायचे आहे. खूप छान लागतात हे जेवणामध्ये खायसाठी आणि खायलाही पौष्टिक असतात. चला तर आता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करू. पण त्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा. आता सर्वात आधी शेंगदाणे उकळायला टाकणार आहे मी. गंज ठेवून दिलेला आहे गॅसवर आणि त्याला पाणी टाकून घेते. पाण्याला उकळी येऊ देणार आहे. आता पहिले पाणी मस्त गरम झालेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये ही शेंगदाणे टाकून देणार आहे. अर्धा तास उकळून घ्यायचे आपल्याला याच्यामध्ये. आता शेंगदाण्यामध्ये मी 1 चम्मच मीठ टाकून घेते. पाण्यामध्ये मीठ टाकल्याने काय होते, शेंगदाण्याला मस्त चव येते मिठाची. आता याच्यावर थोडस झाकण ठेवणार आहे मी. जास्त नाही ठेवायचं, असं ठेवायचं म्हणजे उतू नाही जात. आता या गॅसवर मी मिरच्या भाजून घेणार आहे. सर्वात आधी ठेचा बनवायचा आहे आपल्याला हिरव्या मिरचीचा. मस्त तिखट हिरव्या मिरच्या आहेत. याचे देठ काढून घ्यायचे असे. भाकरी सोबत मस्त लागते हिरव्या मिरचीचा ठेचा. तोही आज आपण खलबत्त्यामध्ये बनवणार आहोत. ठेचा बनवताना या मिरच्या अशा फोडून घ्यायच्या. आता पूर्ण नाही टाकायच्या कढईमध्ये, नाहीतर मग आपण त्या तेलामध्ये टाकतो तेव्हा त्या फुटतात. म्हणजे त्याच्यामुळे अंगावर उडायची भीती राहते. त्याच्यामुळे अशा फोडून घ्यायच्या. त्या मिरच्या सर्व फोडून घेतलेल्या आहेत. आता त्या कढईमध्ये टाकणार आहे आणि हिरवी मिरची टाकायची आपल्याला. 2-3 पोह्याचे चम्मच भरते आणि मस्त भाजून घ्यायचे आहे. छान भाजल्या गेल्या पाहिजे मिरच्या, तेव्हा ठेचा छान लागते. मस्त भाजून घेतलेल्या आहेत मिरच्या. आता गॅस बंद करून देते. आणि गरम गरम असतानाच आपल्याला खलबत्त्यामध्ये ठेचा बनवून घ्यायचा आहे. आता मिरच्या सोबतच टाकून देते 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 चम्मच मीठ आणि जिरं. पोह्याचे चम्मचभर जिरं टाकून घेतलेलं आहे मी. आणि याच्यातच कोथिंबीर टाकायची आपल्याला. ठेच्यामध्ये तोडून टाकते, छान चव लागते अशा तोडून टाकल्यामुळे. आता ठेचा मस्त मी ठेचून घेणार आहे असा खलबत्त्यामध्ये. मिक्सर पेक्षा अशा खलबत्त्याची टेस्ट एकदम छान लागते खायसाठी. तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात मला कमेंट करून नक्की सांगत जा. म्हणजे अशीच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. मस्त ठेचल्या गेलेला आहे आपला ठेचा, तयार आहे. आता मी काढून घेणार आहे. आपला झटपट ठेचा तयार झालेला आहे. आता इथे मी एक कांदा चिरून घेतलेला आहे असा बारीक, जास्त बारीकही नाही चिरलेला, असं साधारण. आणि त्याच्यासोबतच भाजी टमाट्याचे काप करून घेतलेले तेवढे. आता बनवायचे आपल्याला भरीत. आता भरीत बनवण्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकून घेणार आहे. 2 पळ्या तेल टाकून घेतलं. आता तेल छान टाकू देते. तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये मोहरी टाकून देणार आहे. मोहरी सोबतच थोडंसं जिरं, 2-3 लाल मिरची घेतलेल्या आहेत, त्या फोडून टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यासोबतच कांदा टाकून द्यायचा. थोडासा भाजायचा आहे कांदा, जास्त नाही भाजायचा. आणि गॅस एकदम कमी करून घ्यायचा आहे. आता कांदा भाजत आहे, पण इथे मी टमाटे जे कापून घेतलेले आहेत ते टाकून देणार आहे. याच्यामध्ये असेच टाकायचे आहेत आपल्याला. आता टमाटे मी मस्त लावून दिलेले आहेत कढईमध्ये आणि त्याच्यावर झाकण ठेवू. आता 5-10 मिनिटं असंच होऊ द्यायचं. गॅस एकदम कमी आहे. आणि इकडे शेंगदाणे मस्त उकळत आहेत, हे बघा. मस्त उकळून राहिलेले आहेत. अजून 5-10 मिनिट होऊ देऊ, म्हणजे तयार होऊन जातील आपले शेंगदाणे.
बघा 5 मिनिटं झालेले आहेत. मस्त शिजून राहिलेले आहेत टमाटे. अजून 5 मिनिटं होऊ देऊ. बघूया आता टमाटे कसे झाले ते. बघा मस्त शिजून राहिलेले आहे. आता याची साल आपल्याला काढून घ्यायची. जेवढी निघली तेवढी. अशी सहज निघून येते साल. बघा आता साल काढून झालेली आहे. आता मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे टमाटे. मस्त शिजलेले आहेत तेलामध्ये. थोडी राहिलेली आहे तरी काढून घेते. आता मस्त शिजलेले आहेत टमाटे. आता त्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे शेंगदाण्याचे कूट आहे. इथे 2 चम्मच भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे, ते टाकून दिले. त्याच्यासोबतच कोथिंबीर, चवीनुसार मीठ, 1 चम्मच तिखट. भरीत थोडं तिखट छान लागते. अर्धा चम्मच धनिया पावडर आणि थोडीशी हळद. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते मी. आणि पिठामध्ये टाकायसाठी गरम पाणी ठेवलेलं आहे. आता याला छान उकळी येऊ द्यायची. गरम पाण्यामुळे भाकरी तुटत नाही. पाण्याला उकळी आलेली आहे. आता हे पाणी मी पिठामध्ये टाकून देणार आहे. आता हे गरम गरम असतानाच मिक्स करून घ्यायचं. हाताने नाही मिक्स करायचं, कारण पाणी गरम आहे, त्याच्यामुळे हात भाजण्याची शक्यता आहे. असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सर्व मिक्स करून मी एका साईडला लावून देणार आहे. एका भाकरीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला. आता थोडं थोडं पाणी टाकून एका भाकरीचं पीठ मळून घेते मी. रात्रीची सहसा ज्वारीची भाकरीच खाल्ली पाहिजे. भाकरीचं पीठ छान चुरून घ्यायचं, म्हणजे भाकरी फुगतेही छान आणि मोडतही नाही. गरम पाणी टाकल्यामुळे तर मोडतच नाही म्हणा. भाकरी बनवण्यासाठी इथे मी पोळपाटावर थोडंसं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर आता ही भाकरी थापून घेणार आहे. हातानंच थापणार आहे आज मी भाकरी. मस्त भाकरी थापून घेतलेली आहे मी. आता ही टाकून देणार आहे. तवाही मस्त गरम झालेला आहे आणि याला लगेच थोडंसं पाणी लावून घ्यायचं. सगळीकडून पाणी लावून घ्यायचं व्यवस्थित. आता भाकरी एका साईडनं भाजलेली आहे. आता ही पलटून घेते. दुसऱ्या साईडने मस्त भाजून घ्यायची आहे. भाकरी मस्त दोन्ही साईडनं भाजून घेतलेली आहे मी. आणि आता ही आपल्याला भाजून घ्यायची अशी गॅसवर. मस्त सर्वकडून भाजून घ्यायची आहे. बघा मस्त फुगून राहिलेली आहे. टम्म फुगलेली आहे अशी भाकरी. कडक कडक झालेली आहे मस्त. आणि अशाच पद्धतीने आता मी सर्व भाकरी बनवून घेणार आहे. मस्त भाकरी बनवून झालेल्या आहेत. आता ही शेवटची भाकरी इथे मी तव्यावर भाजत आहे. आता शेंगदाणे मस्त उकळलेले आहेत, थोडी थंडी झालेली आहेत. आता हे काढून घेणार आहे मी. मस्त तयार झालेली आहे. आता याच्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे आपल्याला. बघा तयार झालेला आहे मस्त आपला स्वयंपाक. ज्वारीची भाकरी, टमाट्याचं भरीत, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि शेंगदाणे असा झटपट स्वयंपाक बनवलेला आहे. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.